नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे. किनवट तालुक्यातील रोडानाईक तांडा येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने शासकीय पदावर चांगली नोकरी मिळवल्याने गावकऱ्याच्या वतीने भव्य सत्कार केल्याची पाहूया सविस्तर. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नालाही प्रत्यक्षात उतरवता येतं याचं ताजं उदाहरण सोपान सुभाष राठोड या मुलांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. नागपूर येथील युनिव्हर्सिटीमध्ये डी फार्मसी बी फार्मसी ही पदविका मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषधी निर्माण अधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळून आई वडिलाचे स्वप्न अखेर पूर्ण केले असता गावातील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड यांचे गावकऱ्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. किनवट आदिवासी बहुल भागातील रोडानाईक तांडा येथील शेतकरी सुभाष राठोड यांची परिस्थिती हालाकीची असताना देखील सुभाष राठोड यांनी आपल्या पत्नीसह परिस्थितीवर मात करत आणि शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आई वडिलांनी पोटाला पीळ देत पै जमा करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लावला आणि शासकीय नोकरीचे स्वप्न पाहिले. आई वडिलांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सोपान सुभाष राठोड या मुलांनी रात्रंदिवस मेहनत करत नागपूर येथील युनिव्हर्सिटीमध्ये बी फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून अखेर औषध निर्माण अधिकाऱ्याची सिंधुदुर्ग येथे पोस्ट मिळवत आई वडिलांचे शासकीय नोकरीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्याने रोडानाईक तांडा येथील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड या मुलाचे भव्य स्वागत केले. या प्रसंगी इस्लापूर येथील व्यापारी प्रमोद पलिकोंडावार, रिठ्ठा येथील राजू जाधव, परोटी येथील रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक केंद्रे सर, कॉम्रेड अर्जुन आडे, शंकर जाधव, शिवराम जाधव, गौतम कांबळे, ईश्वर जाधव, गणेश जयस्वाल, सरपंच प्रकाश राठोड यांनी देखील उपस्थिती दर्शवित सोपान राठोड यांचे शाल शिरफळ देऊन स्वागत करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहो आणि माझे आई वडील हे व्यवसाय शेतीचे करतात आणि शेती करत करत त्यांनी नाही का मी आणि माझे भाऊ दोघं पण एकाच म्हणजे कालावधीत साधारणतः 2010 ते 12च्या दरम्यान आम्ही घराच्या बाहेर निघालो. 10वी 12वी पण बाहेरच केली आणि तेव्हापासून नाही का आम्हाला महिन्याचा खर्च रूम मेस किंवा बाकी काही कॉलेजचे वगैरे फी असेल त्याच्यासाठी सर्वसाधारण 4 ते 5 हजार रुपये एका भावाला लागायचे. तेव्हापासून नाही का आमचे आई वडील आम्हाला नाही का चांगले शिक्षण दिले आणि मी 12वी झाल्यानंतर नागपूरमध्ये डिप्लोमा केलो सर्वप्रथम आणि डिप्लोमा केल्यानंतर नाही का मी डिप्लोमामध्ये चांगले मार्क्स मिळवून नाही का गव्हर्नमेंट कॉलेजला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये नाही का नागपूरमध्ये मी ॲडमिशन घेतलो आणि त्याच्यानंतर नाही का मी सीईटीची एक्झाम पण दिलो होतो. पण मला नाही का गव्हर्नमेंट एक्झाम म्हणजे एखादी गव्हर्नमेंटची पदवी एक्झाम पास होण्यासाठी नाही का अभ्यास करायचा होता म्हणून नाही का मी औरंगाबादला माझा नंबर लागला होता एम फार्मसाठी. तेव्हा मला स्कॉलरशिप पण भेटत होती 12,000 रुपये. पण मला गव्हर्नमेंट एखादं पदवी म्हणजे अधिकारी व्हायचं म्हणून नाही का मी ते ॲडमिशन नाही का कॅन्सल करून नाही का मी माझा अभ्यास हे केला सुरू केला. मग त्याच्यानंतर 2019च्या कालावधीत 2019-20 मध्ये नाही का लॉकडाऊन लागला. तेव्हा एक्झाम निघाले होते पण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये नाही का ते पूर्ण एक्झाम कॅन्सल झालेले होते आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष माझे पूर्ण नाही का वाया गेले. सगळ्यांचेच वाया गेले, माझे पण वाया गेले. आणि त्याच्यानंतर नाही का 2023 मध्ये पुन्हा नाही का भाजप सरकार जेव्हा आली तेव्हा नाही का पुन्हा नाही का मग एक्झाम हे झाले समजा जाहिरात निघाली आणि त्याच्यानंतर मी एक 5-6 महिने चांगला अभ्यास केलो, जिद्दीने अभ्यास केलो आणि माझं नाही का सिलेक्शन सिंधुदुर्ग मध्ये देवगड तालुका इथे नाही का औषध निर्माण अधिकारी म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता मला नाही का रुजू व्हायचं आहे तिथं. बस एवढंच. आज तुम्ही एवढी मोठी पदवी मिळवला त्या अनुषंगाने हा सगळं श्रेय तुम्ही कोणाला देणार? मी सर्वप्रथम श्रेय माझ्या वडिलांना, माझी आई आणि माझी भाऊ आणि माझी जे वहिनी आहे समजा नेहा यांना सर्वप्रथम मी ह्यांना प्राधान्य देतो आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एक खेडेगावातला विद्यार्थी आहे
मला 10वी पर्यंत शिक्षण काही एवढं चांगलं नव्हतं आणि मी हुशार होतो पहिल्यापासूनच, पण एखादं ते म्हणतात ना की ह्या मुलात बा टॅलेंट आहे, पण हे टॅलेंट कसं ओळखायचं ते नाही का मी सर्वप्रथम ते म्हणजे माझे मोठ्या भावाचे चिरंजीव किशन राठोड यांनी नाही का मला नाही का सर्वप्रथम म्हणलं की तू हुशार आहे आणि तू माझ्यासोबत ये नांदेडला, आपण तुला नाही का क्लासेस लावू आणि तू अभ्यास कर चांगलं, तू भविष्यात काहीतरी करू शकतो. हे सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना नाही का किशन भाऊने सांगितलं आणि त्याच्यानंतर नाही का मी नांदेडमध्ये गेलो. नांदेडमध्ये गेल्यावर नाही का मी माझा अभ्यास केलो, पण खेडेगावातून गेल्यानंतर नाही का मी माझं बेसिक एवढं काही चांगलं नव्हतं तेव्हा, तर 11वी 12वीला मला काही जास्त मार्क नव्हते, समजा असे साधारण मार्क होते. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला आणि डिग्री केली आणि त्याच्यानंतर नाही का डिप्लोमा आणि डिग्रीला मी इमानदारीने अभ्यास करून नाही का माझं बेसिक फार्मसीमध्ये जे होतं ते मी स्ट्रॉंग केलं आणि त्याच्यानंतर नाही का मी गव्हर्नमेंट एक्झाममध्ये कॉम्पिटिशन करत नाही का मी 2-4 वर्ष फेल पण झालो. मी एक्झाम देत गेलो, अपयश येत गेले. त्याच्यानंतर मी खचून नाही गेलो. लोक तर सगळ्यांचीच गोष्टी करतात की हे बा बाहेर शिकायला आहे, असंच म्हणजे मोज मजे करत असेल, हे सगळ्या गोष्टी माझ्या कानावर पडत गेले, पण मी ह्या गोष्टींना कधी घाबरत गेलो नाही आणि मी माझं जे इमानदारीनं अभ्यास करायचो तेच मी तेवढंच केलं आणि मला शेवटी नाही का देवाने फळ दिलं, ह्याचा मला अभिमान आहे. आता शैक्षणिक मुलं खूप बेकार आहे सध्याला, तू काय संदेश देऊ शकतो? मी एवढंच संदेश देणार आहे त्यांना, आणि जे पण आई वडील आहेत समजा मुलांचे, त्यांना मी एवढंच संदेश देणार की जे पण आपले मुलं आहेत त्यांना नाही का त्यांच्या इच्छानुसार जे ते निवड करतात शैक्षणिक हे ते नाही का त्यांनी निवड करावा आणि समोरचं शिक्षण त्यांना चांगलं देण्यासाठी आई वडील पण सपोर्ट करावे. हेच मी माझ्या पत्नीचे सर्व जे सोना चांदी होतं मी सगळं विकून टाकलं. त्याच्यानंतर मी सरकारी इस्टेट बँकचं मी कर्ज घेतलं. एवढ्या परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये आलतो मी, त्यावेळेस नाही का मी साहेबाचे हात जोडून खूप विनंती करून मला कर्ज देत नव्हते. मी माझ्या भावाला सोबत घेऊन मी मार्टगेज केलो. मला साहेबांनी 2,25,000 कर्ज असताना बी मला 60,000 रुपये मार्टगेजच्या स्वरूपाने मला कर्ज दिलं आणि मी त्या पैशावर माझ्या मुलाला, दोघाही मुलांना मी शिक्षण शिकवलं. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.